हे फ्लावर कसं बनवायचं ते सांगते मी सिंगल. आपण जसं करतो नेहमी तसंच पाकळ्या तयार करायच्या, फक्त थोडासा डिफरन्स आहे. तुम्ही सांगते काय कसं ते. एक व्हाईट मोती आणि गोल्डन मोती टाकलाय आणि एक पाकळी तयार करून घेतली. आता अशाच आपल्याला एक 7 पाकळ्या तयार करून घ्यायच्या कंटिन्यू. सेम प्रोसेस, एक व्हाईट मोती, एक गोल्डन आणि पाकळीच्या एकदम चिटकून दुसरी पाकळी तयार करायची आहे. हे झालं 2. आता अशाच 7 पाकळ्या तयार करायच्या. हे बघा, आता 7 पाकळ्या मी तयार केल्यात. तर पाकळ्या तयार करताना नेहमी लक्ष द्यायचं की इथे 2 पाकळ्यांच्या मध्ये स्पेस नाही राहिला पाहिजे, आणि जरी राहिला तरी तो कव्हर करता येतो. आता या पाकळीचा आपल्याला गोल बनवायचा आहे. मग ही पहिली पाकळी आहे आणि ही शेवटची. पहिली आणि शेवटची एकमेकांना अटॅच करायची. 1-2 राऊंड मारले तर आता ही झाली पहिली. आता ही नेक्स्ट पाकळी आणि त्याच्या शेजारची पाकळी फिक्स करायची. आणि पाकळ्या फिक्स करताना एक लक्षात द्यायचं, आपल्या अंगठ्याचा यूज करायचा. गोल शेप होईल असं ट्राय करायचं. हा झाला एकदम परफेक्ट गोल. आता याच्यामध्ये आपल्याला ग्रीन मणी अटॅच करायचा आहे. हा ग्रीन मणी, तुमच्याकडे 3 ग्रीन मणी असतील, असे 3 फ्लावर बनवायचे तुम्हाला. ग्रीन मणी डायरेक्ट तारेमध्ये टाकलाय आणि दुसऱ्या साईडला जाऊन एका पाकळीला राऊंड मारलेत. आता या ग्रीन मण्याच्या भोवती फक्त गोल्डन मणी लावायचे आपल्याला. एक्स्ट्राचे काढून टाकायचे आणि एका पाकळीला प्रॉपर फिक्स करायचं. आणि सेम आता हे उचकतं असं, तर दुसऱ्या साईडने पण याला लॉक करायचं. एक तार अटॅच करतेय, माझी तार संपली आहे म्हणून. आणि दुसऱ्या साईडला गोल्डन मनी पॅक करते. एक्स्ट्राची तार कट करते. असे 3 फ्लावर रेडी करायचे तुम्हाला.